7 जुलै. चला पाहूया आजचं सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज. आजचा पहिला प्रश्न आहे 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आहे? तर आता येणारं जे 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते साताऱ्यामध्ये आहे. कुठे आहे? तर सातारा. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा जन्मगाव कोणता आहे? तर देहू. देहू कुठे आहे? देहू आळंदी पुणे. मग आपल्याला असा पण प्रश्न विचारला जातो की संत ज्ञानेश्वरांचं कुठे आहे? तर आपेगावला आहे. संत एकनाथांचं नरसीला आहे. संत नामदेवांचं नरसीला आहे. संत एकनाथ कुठे येतं? पैठणला आहे. तसंच संत तुकाराम महाराजांचं जन्मगाव आहे देहू आळंदी. त्यानंतर आता प्रचलित असलेली जी लस आहे डेंग्यू लस ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर डेंगू या रोगाशी संबंधित आहे. डेंगू कशामुळे होतो? तर डेंगूचा डास चावल्यामुळे डेंगू हा आजार होतो. त्यानंतर आत्ताचा अगदी लेटेस्ट प्रश्न आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण आहेत किंवा कोण झाल्या? तर त्या आहेत फायटर पायलट आस्था पुनिया. काय कोण आहेत? आस्था पुनिया. त्यानंतर बपूरझा हा कथासंग्रह आहे. बपूरझा. मग हा कथासंग्रह कोणाचा? तर बपू काळे या लेखकाचा बपूरझा हा कथासंग्रह आहे. त्यानंतर स्पृहा म्हणजे काय? समानार्थी शब्द सांगा असा पण प्रश्न येतो की स्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा, मनातील इच्छा. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार. हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? खरं तर हा पुरस्कार आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे आणि हा पुरस्कार सुजाता बागुल यांना मिळालेला आहे. आणि सुजाता बागुल ह्या कोणत्या जिल्ह्याच्या आहे? तर त्या जळगाव जिल्ह्याच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतीय वायुसेनेच्या विशेष दलास काय म्हणतात? तर त्या विशेष दलास गरुड असं म्हणतात. लक्षात असू द्या. आता एक आपल्या बातम्यामध्ये प्रचलित असणारा कॅन्डिडा ट्राफिकलिस हे काय आहे? तर हे आहे बुरशी, फंगस. बुरशीचा हा एक प्रकार आहे. शत्रूंच्या ड्रोनला खाली पाडण्यासाठी लेझर शस्त्र वापरले गेलेला आहे. लेझर म्हणजे शत्रूचे जे ड्रोन आहे त्याला लेझर शस्त्राचा वापर करणारा जो पहिला देश आहे तो कोणता आहे? तर तो आहे इस्रायल. कोणता आहे? इस्रायल. आता मग इस्रायलचं काय आठवतं तुम्हाला? तर इस्रायलला ऑपरेशन अजय, भारताने ऑपरेशन अजय इस्रायलला लावलं होतं. म्हणजे इस्रायलमध्ये गुंतलेले भारतीय नागरिक सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय. म्हणजे देशाची रिलेटेड हा प्रश्न आहे. त्यानंतर आग पेट्याच्या काड्या. आता आपण जी आग पेटी लावतो ती पेटीत मधली जी काडी असते ती कोणत्या झाडाची असते? तर ती पॉप्युलर या झाडाची काडी असते. पुढचा प्रश्न आहे 2024 ची ऑलिम्पिक कुठं झाली? तर 2024 ची ऑलिम्पिक झाली पॅरिसला. 2028 ची ऑलिम्पिक होणार आहे लॉस एंजेल्सला. 2032 ची ऑलिम्पिक होणार आहे ब्रिस्बेनला. आणि 2036 ची ऑलिम्पिक भारतात गुजरातमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या ज्या अध्यक्ष आहेत कोण आहेत? तर पीटी उषा आहेत. आणि पीटी उषानी असं त्यांचं चाललेलं आहे की 2036 ची ऑलिम्पिक आपण भारतामध्ये घेऊया. आणखीन हा निर्णय झालेला नाही. हे आहे आजचं जनरल नॉलेज. उद्याच्या जनरल नॉलेज मध्ये आणखी नवीन प्रश्न घेऊन येऊया.